लेकीसाठी बापानं बिबट्याशी 2 हात केले. अकोले तालुक्यातल्या डोंगर गावातील ही घटना आहे. बिबट्याच्या जबड्यातून लेकीला वाचवलंय. धावताना बाप आणि लेक दोघंही खोल विहिरीत पडले. थरारक घटनेत मुलगी आणि वडील गंभीर जखमी झालेत. बाप आपल्या लेकरांसाठी जीवाची पर्वा न करता कसा संकटांना भिडतो याचं ज्वलंत उदाहरण अहिल्यानगर जिल्ह्यात बघायला मिळालं. डोंगरगाव येथील मनोज गुंजा यांच्या 4 वर्षीय मुलगी अवनीवर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झडप घातली. बिबट्यानं तोंडात पकडून अंधाराच्या दिशेनं ओढत नेण्यास सुरुवात केली. मुलीचा आक्रोश आणि आईचा आरडाओरडा ऐकताच वडील मनोज गुंजा यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेनं धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनोज गुंजाळ यांनी बिबट्याशी झुंज देत अवनीची सुटका केली. मात्र त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन घराच्या दिशेनं धावत असताना अंधारामुळे समोरील विहीर दिसली नाही आणि बापलेक दोघंही खोल विहिरीत कोसळले. ग्रामस्थांनी धाव घेत दोघांनाही विहिरीतून बाहेर काढलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोर माझ्या पाठकुळी बसली होती 8-8:30 वाजता ते 7-7:30 वाजता. तेव्हा मी म्हणजे घरापाशीच होते. फक्त ती माझ्या पाठकुळी होती. मागून आला, त्याने हल्ला केला, पोरीला घेऊन गेला. आम्ही तिला सोडवलं. मागून हे आले पळत. यांनी उचलली पोर. ही विहिरीत पडली, विहिरीतून काढली, दवाखान्यात उचलली. लगेच ते दवाखान्यात आणली. वाघाने जे पाठीवरून ओढून नेलं तिला. मोठ्या ज्वारीचं शेत होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही मग ते ज्वारीचे मध्ये शोध घेतला मुलीचा. आम्हाला नंतर रडण्याचा आवाज आला. मी जोपर्यंत तिथं होतो तो वाघ पण तिथंच होता. ज्यावेळेस आम्ही मुलीला उचललं आणि त्यावेळेस तो तिथून पळाला.